ॲक्च्युली मोर्चा नाही, हा जो आमचा 15 वर्षाच्या अगोदरपासून जो आता कमीत कमी 25 वर्षाचा पिरियड झाला आहे, त्यामध्ये ज्या पद्धतीचं ह्या शिवाजीनगर जे आता आम्ही घोषणा दिली की ही शिवाजीनगर आमची आहे. जेव्हा एखादा व्यक्ती आमची बोलतो ती त्याची आपुलकी वाढते. परंतु जेवढे ह्या 25 वर्षाच्या पिरियडमध्ये जेवढे इथे विधायक होऊन गेली त्यांनी कधी शिवाजीनगर हे आपलं समजलं नाही. परंतु आज ह्या 15 वर्षाच्या पिरियडमध्ये तुम्ही बघणार, जो व्यक्ती इथे निवडून गेला आहे, ज्यांनी समाजवादीवरती ह्या सर्व समाजाने मोठ्या प्रमाणावर विश्वास टाकला आणि त्या विश्वासाचा तडा जे समाजवादीचे इथे विधायक आहे, जे 5-15 वर्षापासून निवडून येतात, त्यांनी ह्या भागाचा विकास करायला पाहिजे. परंतु विकास न करता त्यांनी संपूर्ण मानपूर शिवाजीनगर हा भकास केलेला आहे. म्हणून आम्हाला आज ह्या मानपूर शिवाजीनगरमध्ये आमच्या हक्काचा उमेदवार पाहिजे, आमच्या शिवसेनेचा उमेदवार पाहिजे. कारण 15 वर्ष हा मोठा गॅप आहे. 15 वर्षामध्ये जेव्हा एखादा मुलगा KGला जातो आणि 15 वर्षाला येतो, तो ग्रॅज्युएट होऊन बाहेर एक चांगल्या पद्धतीचा एक ग्रॅज्युएट होऊन कुठे तर कामधंद्याला लागण्याचा पिरियड असतो. पण 15 वर्षाचा पिरियड जर तुम्ही बघणार तर अबू आझमी साहेब जे आहेत त्यांनी ह्या पूर्ण मानपूर शिवाजीनगरचा विकास न करता संपूर्ण ड्रग्स माफिया, गँग वॉर आणि डेव्हलपपासून हा वंचित ठेवलेला भाग आहे. म्हणून आम्हाला वाटतं की ह्या विभागामध्ये आपला शिवसेनेचा हा नगरचौक आमचे व्हायला पाहिजे, आमदार आमचे व्हायला पाहिजे. कारण आज विधानसभेच्या अगोदर जी लोकसभेची इलेक्शन झाली त्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या की संजय पाटील साहेब ह्या मतदारसंघामधून 28,000च्या लीडने इथे निवडून आलेले. त्यावेळी अबू आझमी साहेब हे घरी बसले होते. हे का बसले होते संपूर्ण मानपूर शिवाजीनगरच्या लोकांना माहिती आहे आणि ते कोणाचं काम करत होते हेही सर्व माहिती आहे. म्हणून आम्हाला असं वाटतं की आमच्या हक्काचा उमेदवार इथे पाहिजे आणि तो आम्हाला समजून घेणारा पाहिजे. म्हणून आज ही लढाई ही आमची हक्काची आहे. त्यामधून जर चांगला उमेदवार दिला नाही तर मला वाटतं इथे मानपूरची जनता आणि येणारी भावी पिढी आम्हाला माफ करणार नाही. म्हणून अबू आझमी हा उमेदवार या मानपूर शिवाजीनगरमध्ये आघाडीमध्ये नाही पाहिजे. जर आघाडीमध्ये त्याला हवे असते तर त्यांनी आमचं येणाऱ्या ह्याच्यामध्ये काम केलं असतं. परंतु न काम करता त्यांनी दाखवायचं एक ढोंग केलं आणि त्याचे काही लोक या प्रचारामध्ये नावासाठी फिरले. त्यांना चालवायचं तो कोट आणि नाही तर नोटा. म्हणून त्यांनी समाजाचं, मुस्लिम समाजाचं अबू आझमी साहेबाला काय घेणं देणं नाही. जर त्यांनी समाजाचा विकास केला असता तर गार्डनच्या प्लॉटवरती त्यांनी एखादं विद्यालय खोललं असतं. आणि त्याच्या व्यतिरिक्त मी सांगतो, जे आपलं डम्पिंग आहे हे 1927ला झालं, ते डम्पिंग आज बंद झालेलं आहे. त्याच्यावर जर तुम्ही आरक्षण बघणार तर त्याच्यावर कॉलेजचं आरक्षण आहे, त्यानंतर मग गार्डनचं मोठं आरक्षण आहे. परंतु 15 वर्षामध्ये ह्या व्यक्तीने कुठलं कॉलेज बांधलं नाही, कुठला विकास केला नाही. जो विकास झाला आहे हा महानगरपालिकेचा विकास आहे. 15 वर्षामध्ये अबू आझमी साहेबांनी मला एखादा विकास ह्या भागापासून ह्या 9 वॉर्डमध्ये दाखवावं की एक कॉन्क्रीट काम केलेलं आहे. परंतु मला असं वाटतं एकही त्यांनी सिंगल काम केलं नाही. जे काम झालं आहे हे महानगरपालिकेचं काम आहे, विधायकचं काम एकही झालं नाही. फक्त बकवास आणि मोठी भाषा आणि समाजामध्ये तेढ करायचं एवढंच अबू आझमी साहेबांनी केलं आहे. जर तुम्हाला अनेक क्लिप त्याचे बघायचं असेल, आत्ताच तुम्हाला सांगतो, जे विधान परिषदेला जे इलेक्शन झालं त्यात अबू आझमी साहेबांनी एकनाथ शिंदे यांना वोट टाकलेला आहे, म्हणजे BJPला वोट टाकलेलं आहे. म्हणजे BJP बरोबर आतून संगमत आहे यांचं. दाखवायला वेगळं, मुस्लिम समाजाला दाखवतात वेगळं, हिंदू समाजाला दाखवतात वेगळं. ही सर्व यांची गणित आहेत. म्हणून आज आम्हाला असं वाटतं आमच्या हक्काचा, या शिवाजीनगरचा चांगला उमेदवार आमच्यामधून कोणीही असून दे, आमचा चांगला उमेदवार यायला पाहिजे. आणि जो 15 वर्ष जनतेची लूट केलेली आहे ही लूट थांबायला पाहिजे. आणि विद्यार्थी जीवनामध्ये जे 15 वर्ष त्यांनी घालवलं आहे ते परत वाया जाऊ नये. म्हणून येणाऱ्या आत्ता ज्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये आम्हाला असा उमेदवार नको जो निहत्ता आहे. कधी काय विचारलं त्याला की बाबा तुम्ही इथे क्राईम वाढला आहे, तो पूर्ण भारतामध्ये क्राईम वाढला आहे. एखादं तुम्ही समजा गुटखा आणि एखादं व्यसनचं सांगितलं तर ते क्लिअर कट बोलणार की पूर्ण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये गुटखा आणि अनेक ड्रग्स चालू आहे. मग तुम्ही विधायक काय आहे? तुमच्या विधायकचं काम आहे. गेल्या वेळी आम्ही स्वतः उभं होतो, एकाच एक लढत झाली,
तरी आम्ही 25,000 वोट या मतदारसंघामधून घेतलेत आणि जनतेचे आशीर्वाद हे शिवसेनेच्या मागे कायम असतात. कारण जनता आणि शिवसेना ह्याचं एक मोठं नातं आहे. म्हणून येणाऱ्या विधानसभेला आमच्या हक्काचा उमेदवार पाहिजे असं आम्हाला सर्वांना वाटतं. गेली 15 वर्ष जसं आता तुम्हाला आपले लोकरे साहेबांनी सांगितलंच आहे आणि ही खरी वस्तुस्थिती आहे की गेली 15 वर्ष जे अबू अजमेर समाजवादीचे आमदार त्यांनी अतिशय म्हणजे जसं ड्रग्ज माफिया, विकासाचं कोणतंही काम नाही, फक्त अत्याचार आणि विकास तर कोणत्याच कामाचं नाही आहे. मुलांना शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी वंचित ठेवलेलं आहे. म्हणजे पूर्ण मानपूर शिवाजीनगर पूर्ण सगळ्या गोष्टींनी वंचित राहिलं आहे. हे फक्त अबू आझमी यांच्यामुळे. आणि आमची सर्व उपस्थित सर्व शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सर्व पदाधिकाऱ्यांची आमची एक विनंती आहे. सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे पक्षप्रमुख आहे, यांना आमची विनंती आहे की हे जे मानपूर शिवाजीनगर विधानसभा हे आमच्या हक्काचे आत्ताच लोकसभा झाली त्यामध्ये 28,000 जर आम्ही संजय दिना पाटील यांना खासदार म्हणून जर आम्ही लोकसभेत पाठवतो तर आम्ही आमचा हक्काचा आमदारसुद्धा जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उमेदवार म्हणून आम्ही विधानसभेतसुद्धा पाठवायची आमची पूर्णतः तयारी आहे. अगदी मनापासून आणि दिलखुशपणाने आम्ही काम करू आणि आमचा हक्काचा आमदार आम्ही विधानसभेवर पाठवू ही आमची सर्वांची उपस्थित सर्व पदाधिकारी आणि मतदारसंघाची सर्वांची विनंती आहे आमच्या उद्धव साहेबांना की आम्हाला ही विधानसभा आम्हाला आमच्या हक्काची द्यावी ही आम्ही नम्र विनंती करत आहोत. गेली 15 वर्ष जसं आता तुम्हाला आपले लोकरे साहेबांनी सांगितलंच आहे आणि ही खरी वस्तुस्थिती आहे की गेली 15 वर्ष जे अबू अजमेर समाजवादीचे आमदार त्यांनी अतिशय म्हणजे जसं ड्रग्ज माफिया, विकासाचं कोणतंही काम नाही, फक्त अत्याचार आणि विकास तर कोणत्याच कामाचं नाही आहे. मुलांना शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी वंचित ठेवलेलं आहे. म्हणजे पूर्ण मानपूर शिवाजीनगर पूर्ण सगळ्या गोष्टींनी वंचित राहिलं आहे. हे फक्त अबू आझमी यांच्यामुळे. आणि आमची सर्व उपस्थित सर्व शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सर्व पदाधिकाऱ्यांची आमची एक विनंती आहे. सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे पक्षप्रमुख आहे, यांना आमची विनंती आहे की हे जे मानपूर शिवाजीनगर विधानसभा हे आमच्या हक्काचे आत्ताच लोकसभा झाली त्यामध्ये 28,000 जर आम्ही संजय दिना पाटील यांना खासदार म्हणून जर आम्ही लोकसभेत पाठवतो तर आम्ही आमचा हक्काचा आमदारसुद्धा जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उमेदवार म्हणून आम्ही विधानसभेतसुद्धा पाठवायची आमची पूर्णतः तयारी आहे. अगदी मनापासून आणि दिलखुशपणाने आम्ही काम करू आणि आमचा हक्काचा आमदार आम्ही विधानसभेवर पाठवू ही आमची सर्वांची उपस्थित सर्व पदाधिकारी आणि मतदारसंघाची सर्वांची विनंती आहे आमच्या उद्धव साहेबांना की आम्हाला ही विधानसभा आम्हाला आमच्या हक्काची द्यावी ही आम्ही नम्र विनंती करत आहोत. समाजवादी पार्टीचे MLA म्हणजे आमदार 15 वर्ष झाले ते निवडून येतात आहे आणि पूर्ण शिवाजीनगर तुम्ही आता जर बघितलं तर आमदाराचा जो फंड असतो तो इतका फंड असतो की पूर्ण कॉलेज तर इतकं चांगलं मुलांना इथे बनवू शकतात ते, पण बनवलं नाही अजून. मुलांना शिक्षण तर अजून इथे मला वाटत नाही की पूर्ण शिवाजीनगरमध्ये विधानसभेमध्ये जर मुलांना शिक्षण असेल तर ते पूर्ण वाशी विटीपर्यंत ते घाटकोपर इथे कॉलेजला ॲडमिशन भेटतं. पण आमदारांनी जर ठरवलं असतं तर त्यांच्या फंडातून इथे इतकं मोठं कॉलेज बनवलं असता. परत गार्डन तर इथे काहीच नाही आहे. तुम्ही बघा, जर असं बघायला गेलं ना तर ह्या इकडे 4 वॉर्ड आहे तर 4ही वॉर्डमध्ये तुम्हाला गार्डन दिसतील, पण समोरचे शिवाजीनगर बैंगनवाडीमध्ये जे 5 वॉर्ड आहे तिथे बघा तुम्ही एकही गार्डन तुम्हाला दिसणार नाही. स्मशानभूमीसुद्धा तिथे व्यवस्थित नाही आहे. म्हणजे आपल्या समाजासाठी जे आपण काम करायला पाहिजे ते सुद्धा त्यांनी केलेला नाही आहे. परत इथं डम्पिंग आणि SMS कंपनीसाठी इथे लहान मुलांना TBचा रोग झालेला आहे. तुम्ही बघू शकता शताब्दी हॉस्पिटल आणि राजेवाडीमध्ये जास्त करून TBचे पेशंट इथे आपलीकडे आहे. व त्याच्यावरती सुद्धा आमदारांनी इथे कामं केलेली नाही आहे. परत दुसरी गोष्ट असं आहे की जी कामं आपल्याला आमदारांनी करून द्यायला पाहिजे त्यांचे 4ही नगरसेवकसुद्धा इथे कामं करत नाही आहे. आणि आता मला वाटतं गेल्या हप्त्यामध्ये एक व्हिडिओ बघितलं, त्याच्यामध्ये असं त्यांनी डायरेक्ट चॅलेंज दिलं आहे की मी निवडून आल्यानंतर इथे समाजवादीचे नगरसेवक मी इथे आणून ठेवणार समाजवादीचे. मग जर आमदार समाजवादीचे झाले आणि त्यांनी जर नगरसेवक समाजवादीचं केलं म्हणजे विचार करा, पूर्ण एरियामध्ये शिवाजीनगर विधानसभेमध्ये 9 वॉर्डमध्ये
पूर्ण इथे ड्रग्सचा इथं चालू होणार. जी आपली नवीन पिढी आहे त्यांच्यासाठी जर आपल्याला करायचं असेल, मी तुमच्या चॅनलमधून पूर्ण शिवाजीनगरच्या पब्लिक लोकांना आणि पूर्ण त्यांना सांगते, हात जोडून सांगते की ह्या टायमाला काय पण विचार करा, चांगला विचार करा, पण ह्यांना निवडून देऊ नका. हा आपल्याला आमदार पाहिजे नाही. आपल्याला आमदार असा पाहिजे जो काम करणारा पाहिजे, गाय गरिबांना विचारांना पाहिजे, त्यांचा विचार करायला पाहिजे, लहान मुलांना त्यांचं भविष्य विचार करायला पाहिजे, शिक्षणासाठी विचार करायला पाहिजे. आणि इथे लहान लहान मुलींना इथे तुम्ही बघू शकता, बेलापूरला सुद्धा काय काय घटना घडलेली, अजून किती वयस्कर महिलांवरती अत्याचार होतात आहे, ते सुद्धा आपल्या शिवाजीनगरमध्ये कुठे ना कुठे थांबायला पाहिजे. म्हणून हात जोडून विनंती करते, या टायमाला जर आमदारच्या इलेक्शनमध्ये तुम्ही जर विचार नाही केला तर परत कधी तुम्हाला विचार करता येणार नाही. म्हणून चांगला माणूस निवडून द्या, चांगला व्यक्ती निवडून द्या की आपल्या मुलांचं भविष्य करायला पाहिजे. बस हेच बोलते, थांबते. आज खरोखरच हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. मानखूर शिवाजीनगर हे जर आपण पाहिलं तर गेले 15 वर्ष हे जे आमदार होऊन गेलेले आहेत अबू आझमी साहेब, त्यांनी ह्या मानखूर शिवाजीनगरचा विकास काय केलेला आहे हे सर्व जनता पाहते आहे. आणि ही 15 वर्ष जर आमदार असूनसुद्धा जर या एरियामध्ये जे लोकांना अपेक्षित आहेत ती कामं जर हा आमदार करू शकत नसेल तर मग आम्ही पुन्हा चौथ्यांदा पण त्या आमदाराला का निवडून द्यावे जनतेने. तर माझं एकच आपल्या सगळ्या मीडियाच्या माध्यमातून आपण सगळ्यांना सांगू इच्छित आहे की ह्या वेळेला माझं उद्धव साहेबांना पण सांगणं आहे की ह्या वेळेला जरी इथे ते दिखावा दाखवत असतील अबू आझमी साहेब की आम्ही महाविकास आघाडीमध्येच आहोत, परंतु तसं काहीही चित्र नाही आहे. उद्धव साहेबांपर्यंत हे पोचवणं फार गरजेचं आहे. कारण इथे जे होत आहे मानखूर शिवाजीनगरमध्ये आपल्याला ठाऊक आहे, संजय भाऊ जेव्हा खासदारकीला उभे होते तेव्हा त्यांचे फक्त 1-2 नगरसेवक पुढे येऊन फक्त दिखावा दाखवत होते की आम्ही समाजवादी आमच्या शिवसेनेच्या पाठीमागे आहे, परंतु तसं कुठेही जाणवलं नाही. ते इव्हन प्रचारामध्ये पण त्यांचं कोणीही माणूस येत नव्हतं. मग जर त्यावेळेला आम्हाला मदत करू शकले नाहीत तर मग आम्ही त्यांचं काम का करावं, हा एक मोठा प्रश्न आमच्या इथल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे की आज मुस्लिम समाज जो मानखूर शिवाजीनगरमध्ये आहे त्यांना खरंच मी धन्यवाद देईन की त्यांनी देखील उद्धव साहेबांच्या पाठीमागे जे उद्धव साहेबांनी कोरोना काळामध्ये जे चांगलं काम केलं, चांगलं अभिप्रेत असं काम केलं, म्हणून हे मुस्लिम समाज हा संपूर्ण मानखूर शिवाजीनगरचा आमच्या पाठीशी आहे. त्यामुळे आम्हाला जर शिवसेनेला जर उद्धव साहेबांनी उमेदवार दिला तर नक्कीच 101% इथली जनता जे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आहेत ते अगदी झोकून देऊन तो उमेदवार निवडून आणल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. आणि तो विचार या आपल्या मानखूर शिवाजीनगरमध्ये व्हायला पाहिजे. आज आपण पाहतो आहोत या मानखूर शिवाजीनगरमध्ये अनेक ठिकाणी आमदार सगळे झालेले आहेत, परंतु तो भाग जर पाहिला तर तो किती विकसित झालेला आहे इतर भाग, परंतु या मानखूर शिवाजीनगरमध्ये विकास हा कुठेच घडलेला नाही आहे. आणि जर आपल्याला सगळ्यांना विकास पाहिजे असेल, आज या इतक्या मोकळ्या जागा या मानखूर शिवाजीनगरमध्ये होत्या, परंतु या अबू आझमी साहेबांनी आपले फक्त अनाधिकृत घरं बांधायची आणि ती विकायची आणि आपला पैसा कमवायचा हेच फक्त त्यांनी 15 वर्ष पाहिलेलं आहे. इथे अनाधिकृत गोष्टी आपल्याला नको आहेत, तिथे त्याला आळा बसलाच पाहिजे. आपल्याला पाहिजे तो लोकांचा विकास जो लोकांना अभिप्रेत आहे. आज इथे जर इंजिनियर कॉलेज झालं असतं तर नक्कीच इथे या मुलांना जे लांब जावं लागतं ॲडमिशन घ्यायला तर ते त्यांना गरज पडणार नाही. मग इथे जागा उपलब्ध असताना जर इंजिनियर कॉलेज होत नसेल, आरोग्य केंद्र मोठं होत असेल, हॉस्पिटल मोठं होत नसेल तर मग या आमदाराचा आम्हाला काय उपयोग आहे. म्हणून मला एकच विनंती आहे, जर इथे दिवसाढवळा इथे बलात्कार होतात आहेत, मर्डर होतात आहेत, मग जर ह्याच्यावर रोखणारं कोण आहे. हे आमदाराचं काम आहे की इथे आळा घालणं, ते रोखणं वेळीच हे आमदाराचं काम आहे. आणि आमदार जर असं सक्षम नसेल तर आम्हाला या इथल्या जनतेला अजिबात नाही पाहिजे. म्हणून हिंदू आणि मुस्लिम बांधव जर आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतील तर इथे आमचा उमेदवार हा शिवसेनेचाच असला पाहिजे. मग उद्धव साहेबांनी ते कोणालाही द्या,
ज्या दगडाला जरी आम्हाला उभं दिलं तरी त्याचा आम्ही फुल देव म्हणून आम्ही मानू आणि त्याला आम्ही आमच्या एरियामधून भरघोस मताने निवडून देऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र. अहो मी तेच म्हणते, आमदार आम्हाला आमच्या इथल्या इथे पाहुणे बाहेरचे लोक येतात ना, ते आम्हाला नाव ठेवतात की इथे तुमच्या मानपूर शिवाजीनगरमध्ये काय चाललं आहे, कसा प्रकारे तुमचं मानपूर शिवाजीनगर आहे. आम्हाला स्वतःला वाटतं की आमचा आमदार आहे तो आपला आमदार हा चांगला विकास करेल, परंतु हा आमचा आमदार कधीच बनला नाही, हा जनतेचा आमदार कधीच बनला नाही. आज इथे नशेखोरी अंमलीय पदार्थांचं सेवन करणारे किती लहान लहान 6 वर्षापासून ते 12 वर्षाची मुलं किती सापडतील या मानपूर शिवाजीनगरमध्ये. मग हे रोखणार कोण आहे, याला आळा कोण घालणार. तर आम्हाला इथे सुसज्ज असं आमचं मानपूर शिवाजीनगर पाहिजे. इथे जो ड्रग माफिया आहेत हे त्यांचेच लोक आहेत. जर इथे विकलंच गेलं नाही तर खरेदी कोण करणार. इथे विकलंच गेलं नाही पाहिजे, त्यांचीच लोक आज इथे मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्स माफिया आहेत आणि ते रोखण्यासाठी आमचा आज शिवसेनेचा आमदार पुन्हा मोठ्या मताधिक्याने निवडून आणणं हे आमचं कर्तव्य आहे. म्हणून माझं उद्धव साहेबांना एकच म्हणणं आहे, तुम्ही वेळ गेलेली नाही आहे. आज स्थानिक उमेदवार आपल्याला ठाऊक आहे हे अबू आझमी साहेब राहतात कुठे हो, हे कुलाब्याला. मग कुलाब्याला आमच्या इथल्या जनतेला काय त्रास आहे, काय ती जनता आमची भोगते आहे हे त्याला कसं कळणार. त्याला जर 15 वर्षात जर कळू शकलं नाही तर पुढचा टर्म जर त्यांना अजून दिला तर इथे हाहाकार माजेल. इथे तरुण मुलींना इथे जगणं भारी पडेल. रात्री महिला इथे 11-12 वाजता फिरू शकत नाही, मुलगी फिरू शकते नाही. आपल्या आईला वाटतं की आपली मुलगी बाहेर गेले ती सही सलामत आपल्या घरी येईल की नाही, ही भीती आम्हाला इथे मानपूर शिवाजीनगर नेहमी सतावत असते. आणि जर आपल्याला सुसज्ज असं मानपूर शिवाजीनगर करायचं असेल, चांगलं सुविधांनी जर संपन्न करायचं असेल तर एकमेव उपाय आहे आपल्या शिवसेनेचा हक्काचा स्थानिक उमेदवार उद्धव साहेबांनी द्यावा आणि त्याला निवडून आणण्यासाठी आमची सर्व पदाधिकारी कटिबद्ध असतील, झोकून देतील आणि त्या आमदाराला निवडून नक्कीच आणतील. जय हिंद. श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, यांच्या सहकार्याने मानपूर शिवाजीनगरमधील तमाम शिवसैनिक रस्त्यावरती उतरलेला आहे. त्याचं एकमेव कारण असं आहे की गेल्या 15 दिवसाच्या राजकारणामध्ये हे काँग्रेस आणि समाजवादी उद्धव साहेबांना वेठीस धरण्याचं काम करत आहे. खरं म्हणजे या मतदारसंघामध्ये शिवसेनेचाच आमदार या ठिकाणी झाला पाहिजे असं आमचं सर्वांचं या ठिकाणी ठामपणे मत आहे. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी समाजवादी पक्षाची जी दादागिरी गुंडगिरी जी चाललेली आहे ती आम्हाला या शिवसेनेच्या माध्यमातून नेस्तानाबूत करायची आहे. आणि या ठिकाणी उद्धव साहेबांना आमच्या मानपूर शिवाजीनगर तमाम मतदारांच्या वतीने सांगण्यात येत आहे की काही जरी झालं तरी चालेल, परंतु या ठिकाणी या येणाऱ्या विधानसभेला मानपूर शिवाजीनगरमधून शिवसेनेचाच उमेदवार झाला पाहिजे. याकरता आज संपूर्ण शिवाजीनगर मतदारसंघामधील प्रमुख कार्यकर्ते जमा झालेले आहेत. उद्या जर वेळ आली तर अख्खा मानपूर शिवाजीनगर मतदारसंघातील मतदार मातोश्रीवरती आल्याशिवाय राहणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी. पक्षश्रेष्ठींना आमची नम्रतेची विनंती आहे की या ठिकाणी पक्षाचाच उमेदवार द्यावा अशी या ठिकाणी सर्व महिला पुरुष कार्यकर्त्यांच्या वतीने उद्धव साहेबांना आमची नम्रतेची विनंती आहे. यासाठी सर्वजण जमलेत त्याबद्दल सर्वांच्या या ठिकाणी मनपूर्वक आभार. आपल्याही मीडियांना सांगणं आहे की आपण सुद्धा या मानपूर शिवाजीनगरची दखल तात्काळ घेऊन या ठिकाणी मानपूर शिवाजीनगर मतदारसंघाला वाचवण्यासाठी आपण सर्वजण मदत कराल, सहकार्य कराल अशी आपल्या सगळ्यांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो. अशी आमची या ठिकाणी मागणी आहे.